भिडला होता. महाराष्ट्राच्या मातीत युग पुरुष सुपराजा घडला होता. युग पुरुष सुपराजा घडला होता. नमस्कार, माझे नाव विहान योगेश कारंगे. माझ्या शाळेचे नाव राणा सामान्य विद्यालय. मी इयत्ता दुसरी अ मध्ये शिकत आहे. जली को आग के दे, बुझी को राख के दे, और उस राख से जो बारूद बने उसे छत्रपति शिवाजी महाराज कहते. उसे छत्रपति शिवाजी महाराज कहते. सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर चे समोर उपस्थितीत जिजाऊंच्या लेकींना, शुभांच्या मर्द माव्यांना आणि शंभूराजांच्या छाव्यांना माझा सप्रेम जय जिजाऊ, जय शिवराय. सर्वप्रथम क्षत्रिय कुलावतन राजा अधिराज रयतेचे राजा शिवछत्रपती यांना माझा त्रिवार मानाचा मुजरा. सह्याद्रीच्या अक्षरीतून एक किरण चमकला, भगवाटी आज चंद्राचा शिवनेरी प्रगटला. हातात तलवार घेऊन शत्रूंवर गरजला. महाराष्ट्र तसा एकच छत्रपती होऊन गेला. महाराष्ट्र तसा एकच छत्रपती होऊन गेला. मित्रांनो, सह्याद्रीच्या कडेकपारूनही पाझर फुटेल, झाडे झुडपी शाळतील आणि विशाल नभलही ज्याच्या पुढे झुकावे असे वाटेल, असा रयतेचा राजा, माव्यांचा राजा, शेतकऱ्यांचा राजा, लोक कल्याणकारी राजा, ज्याला किती विशेषण लावले तरी कमीच पडतील, तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. मित्रांनो, सुमारे 350 वर्षापूर्वी आपल्या महाराष्ट्राला एक कठोरतेवान वीरपुत्र मिळाला, ज्याने आपल्या पराक्रमाने, धाडसाने, जिद्दीने, शौर्याने मूठभर माव्यांच्या जोरावर अबायबाय शौर्य गाजवले. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म होण्या अगोदर या संपूर्ण हिंदुस्थानला एवाने सत्तेच्या अझरानं विळखा होता. सत्तेच्या मस्तीमध्ये या सुलतानशाहीने या हिंदुस्थानामध्ये नुसता उच्चार मानला होता. गावागावामध्ये फौजा घुसवून श्रेयाम कतली केल्या जात होत्या. आया बहिणींची आबरू भर रस्त्यात तुटली जात होती. त्यांनी पण पोरं, कव्याकाची पुरी चेन बंद करून साता समजा पलीकडे गुलामाच्या बाजारामध्ये गुरा ढोरासारखी विकली जात होती. ह्या मातीत कुटण्याला किंकाळ्याने भूमी सोसारून जात होती. मंदिर पाडली जात होती. मंदिरातल्या मूर्त्या फोडल्या जात होत्या. तीन दुबीरयत धर्माच्या नावाखाली पाठवली जात होती. अशा सुलतानशाहीच्या काळामध्ये संपूर्ण हिंदुस्थान मसनवटा बनला होता, फक्त मसनवटा. आणि अशा काळात आपल्या महाराष्ट्राला हवा होता एक जगमगता पेटता अंगार. अखेर ती वेळ आली, सह्याद्रीची गर्जा झाली. तो सोन्याचा दिवस उजाडला. 19 फेब्रुवारी 1630 रोजी थोर माता जिजाऊंच्या पोटी सिंह जन्माला. मित्रांनो, याच काळात आदिलशाही सरदार मुराद जगदेराव याने पुण्यावरती हल्ला करून पुणे बिचराक केलं होतं आणि त्या पुण्याच्या कसब्यावरती गाढवाचा नांगर फिरला होता. या मातीत माणसानं होणारा अत्याचार ऐकत ऐकत शुभाराजे नाचे मोठे होत होते. या लहान वयातच महासाहेब जिजाऊने शुभाराजांना अन्यायाविरुद्ध लढण्याचे बायकडू हे बालपणापासून त्याला सुरू केलं होतं. ज्या पुण्याच्या भूमीवरती आदिलशाही सरदारांना नांगर फिरला होता, त्याच पुण्याच्या भूमीवरती छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याचा फळ लावून तिथली भूमी नांगरून घेतली. या मातीतील माणसाला गुलामगिरी व दहशतीतून कायमचं मुक्त केलं. गोरगरिबीचे राज्य स्थापन करण्यासाठी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रचंड गडावरती हल्ला चढवला. तो गड जिंकून घेतला आणि त्याचे नामकरण तोरणागड करून स्वराज्याचे तोरण मानले. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16 वर्षी स्वराज्याची सुत्यात घेतली. वर स्वराज्याची घोडदौड सुरू झाली. त्यांनी ताजे मारुसरे, प्राजप्रभू देशपांडे, मुरारबाजी, शिवा काशीद असे जीवाला जिंकणारे अनेक मावे घडवले. अफजल खान, शाहिस्ते खान, औरंगजेब अशा बलाढ्य शत्रूंना लढा दिला. अनेक गड किल्ले जिंकले. स्वराज्यावर जीवापाड प्रेम केले. शेवटी मी एवढेच म्हणेल, विजयासारखी तलवार चालवून गेला, विजयासारखी तलवार चालवून गेला. निद्र्या छातीने हिंदुस्थान हाणून गेला. निद्र्या छातीने हिंदुस्थान हाणून गेला. वाघ नक्याने अफजल खानाचा गोदा फाडून गेला. वाघ नक्याने अफजल खानाचा गोदा फाडून गेला. स्वर्गात
केला ज्याला देवाने झुकून मुजरा केला समर्थ माता शुभावून गेला समर्थ माता शुभावून गेला. धन्यवाद.